नमस्कार सर्वांना आणि त्याचसोबत जय महाराष्ट्र. तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि माझं चॅनल हे रेसिपी चॅनल आहेत. पण मला वाटलं की मी भाजीपाल्यापासूनच सुरुवात करूया फर्स्ट व्लॉगची. म्हणून मी आज तुमच्यासोबत सर्वांसोबत शेअर करणार आहे भाजीपाला जो माझ्या मम्मीने आजूबाजूला लावलेला आहे घराच्या. तर चला सुरू करण्याच्या अगोदर एक सांगते मी सर्वांना की प्लीज माझ्या चॅनलला सर्वजणांनी सबस्क्राईब करा, लाईक करा प्लीज आणि सपोर्टही करा. आणि व्लॉग कसा वाटला तुम्हाला हे सुद्धाही कमेंटमध्ये सांगा. आणि माझे रोजचे व्लॉग आहे ना इंटरेस्टिंगच असणार. तर चला सुरू करूया. हे मम्मी त्यांचं शेत आहे, गहू ह्या शेतामध्येच घर असल्यामुळे जवळ आहेत सर्व त्यांना. आणि मस्त भाजीपाला लावलेला आहे मम्मीने, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे ना. हार्वेस्टिंग पण करणार आहे आज थोडंसं भाजीपाल्यांचा. ही कोथिंबीर आहे, काय भारी कोथिंबीर आहे ना, हिरवीगार कोथिंबीर आहे. जेव्हा यांना भाजी करायची असेल ना तेव्हा हे चालू येतात आणि तोडून नेतात त्या भाजीसाठी. भाजी पण खूप चविष्ट लागते. मग भारी वाटते हे असं भाजीपाला लावेल असेल तर. मला तर खूप आवडतो भाजीपाला लावायला. मिरच्या, लसूण, कोथिंबीर, मेथीची भाजी. पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला कसं गावांमध्ये जागा नसते हा भाजीपाला लावण्यासाठी. पण मम्मी ते शेतामध्ये राहताना तर एकदम भारी आहे. कारण की घराच्या अवतीभोवती जागा असल्यामुळे मम्मी काय ते आवडेल ते वेगवेगळ्या भाज्या बी लावते. पालक हे ते. आता हा आहे ना कांदा आहे, छोट्या बारांमध्ये कांदे लावलेले त्यांनी, लसूण लावलेले आहे. इकडे ह्या मिरच्या आहे, हिरव्या मिरच्या, छोटी झाडं आहे पण भरपूर अशा मिरच्या आलेल्या आहे झाडांना. काही लाल झालेल्या आहे, काही हिरव्या मिरच्या आहे. आज म्हटलं तोडूया मिरच्या. मम्मी म्हणे तोड, कारण टेस्टी ठेचा बनवायचा आहे त्यामुळे. मस्त छोट्या मिरच्या आहे, असं तिखट पण नाही पण भारी आहे. टोमॅटो आहे, कच्चे आहे, काही पिकलेले एकच टोमॅटो होतो, बाकीचं काही खराब झाले, तोडलेच नव्हते यांनी. जे छोटं टोमॅटो आहे ते तर माझ्या मुलीनंच खाल्लं. पालक आहे, हा आहे ना गावरानी पालक आहे. आणि जो भाजीपाला म्हणजे बाजारामध्ये जो पालक येतो ना त्याचे मोठे पानं असतात बरं, ते ना हायब्रिड पालक राहतो. हा पालक गावरानी असल्यामुळे मस्त छोटी पानं यायचीवाली. गहू काय हिरवं भारी वाटतंय ना, नाहीतर उन्हाळ्यामध्ये सुकलेला आणि वाळलेलं सगळीकडे दिसतं. पण हे आता एकदम म्हणजे पावसाळ्यासारखी फिलिंग झाली मला तर इकडे आल्यानंतर. एकच शेंग दिसत असेल तुम्हाला, शेवग्या शेंगाला. बाकीच्या यांनी भाज्या करून खाल्ल्या आहे. आंब्याचं झाड आहे, याला ना 60-70 कैऱ्या आल्या होत्या मागच्या वर्षी, मोठ्या त्या पण. ह्या पण वर्षी येतील. नारळाचं झाड आहे, इकडे एक आवळ्याचं झाड आहे आणि इकडं हे पेरूचं झाड आहे. याला ना 100 पेरू एक सोबतच येत असतात. खूपच गोड आहे त्या. इकडे कढीपत्ता लावलेला आहे. मम्मीने त्यांचं कसं माहिती आहे का, भाजी करायची म्हटली ना ते लगेच ताजा कढीपत्ता तोडून आणले. हे इकडे ना पपईचं झाड आहे, खूप मोठा पपया आलेला आहे याला. त्याची पण हार्वेस्टिंग करायची. पिकलेला पपया आहे, जे मलाही न्यायचं आहे सोबत. लसूण, कांदे, मेथी पण लावलेली छोट्या बाऱ्यांमध्ये. मम्मी आम्हाला तोडून देत होती काय खायचं काय नाही. मुळे लावलेले, भारी मस्त. मुळ्यांचा केस पण बनवायचा होता, केस पण भारी लागतो. इकडे मेथीची लाईन आहे, ही डायरेक्ट एक 2-4 लाईन आहे. विहीर आहे, पावसाळ्यात फुल भरलेली असते. या दिवसामध्ये ना उन्हाळ्यामुळे ते पाणी आटलंय. इकडे सोलर आहे त्यांचं आलं. तर माझा व्हिडिओ कसा वाटतोय ना तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सपोर्टही करा. थोडंसं बोलण्यामध्ये प्रॉब्लेम होईल कारण की बोलण्याची सवय नाही आहे. आणि ठीक आहे, सवय होईल हळूहळू. प्रयत्न करते मी माझा पूर्ण व्हिडिओमध्ये. चला मिरच्या तोडून घेऊया. मस्त हिरव्यागार मिरच्या आहे, ठेचा बनवायचा आहे टेस्टी. ठेचा, कांद्याची पात, लसूणची पात आणि मिरच्या हे सगळं मिक्स करून मम्मी बनवणार आहे ठेचा. छोट्याशाच बघू किती भाजीपाला निघता गड्या. मिरच्याच तोडणं चाललं आहे माझ्यावाल्या. खूप झाडं आहे, छोटे झाडं आहे, त्यांना खाली मिरच्या आलेल्या. मला अगोदर दिसतच नव्हतं त्या. मम्मी म्हणे खाली बघ तू, भरपूर मिरच्या आहे. मस्त कोवळ्या मिरच्या होत्या. जेवण करताना कतरुंबी खाल्ल्या ना तर भारी लागलं, कारण तिखट नव्हत्या त्या मिरच्या, फिक्क्या होत्या अगदी. तोडणं चालू होतं. तोडायला भारी मजा वाटते. पण माझ्या मुलगाही मला मदत करत होता, मुलगीही मदत करत होती मिरच्या तोडण्यासाठी. त्यांनाही आवडत होतं, नवीनच काहीतरी वाटत होतं. अगदी घरासमोरच लावलेले ते.
मिरच्या, लसूण, बरेचसे मी भाज्या वगैरे लावायला मम्मीला पण खूप आवडतं, मलाही खूप आवडतं. आणि तो भाजीपाला आल्यानंतर तो भाजीपाला उगवल्यानंतर आपल्या हाताने तो तोडायला आणि त्याचंच काहीतरी बनवणं, रेसिपी बनवायला भारी वाटतं. पण ती मजा वेगळीच असते बरं. आता हे तर मम्मीने लावलेलं आहे, पण मला भारी वाटत होतं. हे वांगं आहे पिकून गेलं आहे, त्याचं बीज तयार होईन डायरेक्ट. आणि इकडे एक हिरवं आहे, एक काय तोडत बसावं. पण तोडलं होतं मी एक वांगं, कारण की मिक्स भाजीमध्ये सगळं टाकलं जाईन म्हटलं. वांगच तोडून घेतलं ते. इकडे मुळा आहे, उपटलाच जात नव्हता मुळा. खूप जोर लावून तो मुळा उपटावा लागला. त्याच्या पानं आहे ना, त्यांना काटे असतात. आता हा सगळा भाजीपाला मी धुवून घेणार आहे स्वच्छ. इकडे मुलांचं चाललं होतं अजून कोथिंबीर तोडू, मेथी तोडू. मुलांनी कोथिंबीर तोडली. तोडायला मज्जा वाटत होती त्यांनाही, उपटायला. कोथिंबीरचा ना खूप छान वास होता. गावरानी मेथी, गावरानी कोथिंबीर असल्यामुळे मस्त वास येत होता त्याचा मला. मेथी पण तोडून घेतली थोडीशी. मेथीची भाजी, कारण जेवणाबरोबर अशीच कतरून खायला पण कच्ची पण भारी वाटते ती भाजी बी करण्यापेक्षा. आता सगळा भाजीपाला पाहिला मी किती जमला किती नाही. अजून 1-2 मुळा तोडून घेतला. काही भाजी जेवणाबरोबर नाही खाता येईल असं. पाणी दिलं ना तेव्हा हे कडक असतं. पाणी दिलं तेव्हा ते नरम होत असतं, तोडायला सोपं जातं. मग तोडला मी, भरपूर मोठा मुळा निघाला. आता हे सगळं धुवून घेतलं आणि पाण्यातून काढून घेतला स्वच्छ. पपया तोडून घेऊ म्हटलं, पिकलेल्या. आता एक पपई तोडायला गेले, पण 2-4 पपया पडल्या त्याच्यासोबतच. खूप गोड पपई आहे आणि गावरानी सगळंच चांगलं लागतं. पण कारण बाजारामध्ये जे येतं ना, ते हायब्रिडही असतं आणि म्हणावं तशी एवढी काही चव नसते त्यांना. पण ठीक आहे, अवेलेबल नसल्यावर ते पण उपयोगात पडतं. 2-4 पपया तोडल्या, रात्रीतून पिकून जाईल त्या.